चांगले बनवा. काकी शिकवते का? काकी शिकवते. ट्रेनर आमचा ते बघा मस्त दिसत ना. हे खायला आलोय घास गावाला एवढ्या पावसात भिजून काय बोलायचं होता. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. तर आज झालो आपण रेडी आणि मस्त मध्ये आंघोळे नाश्ता करून झालोय आणि आता आपण जाणार गावाला. तर गावाला जायच्या आधी बाहेर खूप पाऊस पडतोय, म्हणजे कपडे घालणारे रेनकोट हे तर ते घालूया आणि मग जाऊया, कारण की गावाला जायचंय खूप लांब. तर जास्त वर हे सगळे एवढं कपडे छान घातले आता ते सगळे खराब होतील, त्यामुळे आपण आधी कपडे घालूया ते रेनकोट हे आणि मग जाऊया. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय ते गावाला जाऊन तिकडे. आता ते चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मस्त आहे गावाला. तर आता तुम्हाला दाखवतो गॅलरी मधून किती पाऊस पडतोय तो. हे बघा समोर हे तुम्हाला दिसत असेल, हे बघा छोटा छोटा असं दिसतंय का. तिथं पाऊस पण खूप पडतोय आता आणि खाली पण इकडं खूप पाणी झालंय. इकडे बघा गॅलरीत एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला इकडं. तर आपण पहिल्यांदा आता गावाला चाललोय, तर त्यासाठी काय काय घालूया, म्हणजे टोपी आहे डोक्यात ज्यामुळे भिजू शकत नाही आपण असं. तर पहिल्यांदा टोपी हे घाल, टोपी घेऊया. आई इकडे तयारच होऊन बसली. आई जायचं का? आई तयार झाली आणि हे जॅकेट पण घेऊया सेफ्टीसाठी. आता छत्री घेतली का तू? आईसाठी छत्री पण घेऊया. आता ह्यातली कुठली छत्री घेत, ही चालेल ना? हा दर आईसाठी छत्री आणि आपल्यासाठी हे दोन वस्त्र. हे दोन वस्त्र घालूया आणि जाऊया. आता पहिल्यांदा आईला सोडायचं शॉप वरती आपल्याला आणि तिथून मग जायचं आपल्याला गावाला. तर चला गाईच, आता हे सगळं बघा सेफ्टी गार्ड घालून आलोय आणि म्हणजे टोपी आणि घातल्यानंतर बघा ना सगळा अवतारच चेंज झालाय. आईने पण छत्री घेतली. पावसाने एक नको केले बघा ना, पाऊस किती येतोय पडतोय ते बघा. बाहेर गेला पण तुम्हाला दाखवतो, जाताना पण दाखवतो मी. आणि आता जाऊया आपण. पहिल्यांदा गाडी काढतोय, हे बघा काकाची गाडी आता आपल्याकडे. आपली गाडी जरा बाहेर गेली सर्व्हिसिंगला, त्यामुळे तर आता जाऊया तिला पहिल्यांदा सोडूया शॉप वरती. चला जाऊ. चल काहीच, आता तुम्ही म्हणाल्या पावसात कशाला थांबलोय मी एवढा इथं, म्हणजे चौकात, मेन चौकात. आईला थांबवली इथे आणि मी चाललोय या भाटी डेअरीत ते हे आणायसाठी, खवा आणायला. तर पहिल्यांदा खवा घेऊया, काकीने आणायला लावलाय खवा. आणि खवा घेऊन झाल्यानंतर जाऊया आपण डायरेक्ट आता शॉप वरती सोडायला. आणि आता आईला आलोय शॉप वरती सोडायला. चला शॉप वरती सोडतो, आता जातो डायरेक्ट. जायच्या आधी परत एकदा शॉप मध्ये आलोय आणि शॉप मध्ये आल्यानंतर बाबांनी आणलं कव्हर फोन साठी. आता हे कुठले कुठले कव्हर आहेत? अरे माझ्या फोनला एकच आणलाय, एकच आणलाय काय. आपण आधी भेटलेलो तसाच आहे सेम. तर आपण रबरीचे हा नको बघ काय होते. आवडला तर घेऊ, नाही तर राहू दे. जाऊया. काही जायच्या आधी पेट्रोल पण भरून घेऊया म्हणून, त्यामुळे आता पेट्रोल भरूया मस्त मध्ये, म्हणजे कसं काकाला गाडी द्यायला ओके मध्ये होईल ना. पेट्रोल भरतोय आणि मग जाऊया डायरेक्ट. काहीच निघालेलो तेवढ्यात एक विषय झाला. तर इथे झाड पडल्यामुळं आणि वायर पण अडकली, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं आता. इकडं मागं पण आणि इकडे या साईडला समोर पण थांबलोय का ट्रॅफिक जाम सगळं. तर इथनं किती वेळ लागतोय काय माहिती. फायनली तिथलं ट्रॅफिक हटलंय आणि आता पोहोचलं डायरेक्ट ओझरड्यामध्ये आपल्या गावात. आणि आता इथं थोडंफार काम येते करणार आणि मग जाणार डायरेक्ट काकीबशी, म्हणजे विघ्नेश यांच्याकडं. गावातले सगळे काम उरकले आता आणि आता आलोय डायरेक्ट पद्मवती देवीच्या दर्शनाला. दर्शन तर घेऊन झाले आणि आता निघालोय. तर डायरेक्ट जाऊया घरी, कारण की पाऊस पण खूप झालाय. चलो फायनली आत्ताशी पोहोचलोय घरी आणि तू थांबलो तर झाडाखाली मी, कारण की पाऊस तर खूप यायला लागलाय. आणि इकडं मी आता पूर्ण वाला झालोय, पूर्ण म्हणजे पूर्ण. ते बघू शकता तुम्ही, तर फुल वाला झालोय आणि गाडी बिडी पण सगळे ओले झाले. ते पिशवी सगळं 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 म्हणजे सगळं ओले झाले. आता पहिल्यांदा जाऊन कपडे बदलतो, चेंज करतो. तेव्हा काही इथं आविरावी लगेच बोलवायला लागली. चल जाऊया आधी चेंज करूया आणि मगच भेटू डायरेक्ट. आता झाले फ्रेश मध्ये आणि आता कपडे बदलून चेंज झाले. आता हे सगळेजण मला कसे आले, आता आत्ताची दोन पोरं आले तिथं बघा. हे एक
शिवचंद्र बोले आणि विराज इकडं हा विघ्नेश माहिती आहे तुम्हाला. आणि हा विराज जरा यांच्यावर मस्ती करूया. हे काय मस्ती करतात ते बघूया. तुम्हाला दाखवत होता. एक मिनिट. कुठं जायचं? कुठं कुठं कोण बनवणार आहे? कोण तुम्ही काय बनवणार आहे? होय आधी खेळा इच्छा लागे. काय खेळायचं तुम्हाला? पकडा पकडी. तुम्ही खेळा पकडा पकडी. मी बघतो तुम्हाला. हा चलो टाके. बाबा काय निवांत बसले. बाबा बरं आहे ना? काकाच काहीतरी काम चाललंय. हो कोण पकडते कोणाला? कोण पकडते कोणाला? तू काय पकड. तू पकडायची सग. अरे लपाछपी कोण खेळते? लपाछपी कोण खेळतय? कोण कोण तो? एका डावात डायरेक्ट विषय हाड. शेंगा पण काय जिकडं शेंगा आणलं तर शेंगा पण खाऊया जरा. फोड. वेगळं सोलून देते मला गाईज. भाव आहे आपला येऊ. ए खालचं कुठे? खालचं टाकून दिले गाईज. तसे दोन खाऊया आपण. तुला नाही गेलो गेलो पदात. विराज पकडणार आहे. थांब झालास. लपाछपी आता बनवूया. आता बनवू. काकीचं होतंय तर आता बाहेर बसतो. आता बाहेर बसतो आपण. इथं बसलो यार. थोडा वेळ इथं बसतो काय. आम्ही थोडा वेळ काकीचा अवस्थेवर. आणि आता यांची जरा परीक्षा घेतोय मी. हा चला आता एक एक नाव एका एकानेच नाव सांगायचं. आपलं सगळं सांगायचं. माझे नाव विघ्नेश वैभव साहेबले. मुक्काम नायगुडवाली पोस्ट पांडे तालुका वाई जिल्हा सातारा. माझ्या शाळेचे नाव अंगणवाडी क्रमांक 11. आता मोठ्या शाळेत गेलाय ना तू? त्या शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा प्राथमिक शाळा. हा जायगुटवाडी. जायगुटवाडी. हा हा. आता पप्पांचा नंबर. माझ्या पप्पांचा नंबर हा 9766 99 34 92. परत एकदा सांग. सगळ्यांना नंबर लक्षात येईल. 9766 99 34 92. हा तर आता आमच्या गाडीला आता गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा म्हण. आमच्या गाडी पाहिजे असली तुला कॉन्टॅक्ट करा. हा यांच्या पप्पांना कॉन्टॅक्ट करा. हा आता यांच्या आभारी. हा आता तुमचं नाव सांगा. चला नीट हाताची घडी घाल. हा 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 तालुका पुरंदर जिल्हा पुणे तालुका पुरंदर झालं की. बघा यांच्या यांना सांगायला असं आत्ताच्या पोरांचं. त्याला अजून नंबर सांगायला येणं झालाय. सांग नंबर. चल 8वीला गेलाय वर्ग. तुम्ही ह्यांच्याकडून नाही ह्याच्याकडून असं या. ह्याला बघायला की सांगितल्यावर कळलं. आता ह्याला जर सांगितल्यावर नाही कळलं तर ह्याला टाकणार विहिरीत मी. नंबर सांग माझा. थांब एक मिनिट बाबा. हा परत एकदा. 3090749. हा तुम्ही काय सांगताय?
तुम्ही काय सांगताय? ओय ओय लपू नका, इकडं इकडं बघ, इकडं बघ, मी दाखवते तुला व्हिडिओ. तुझं नाव सांग, तुझं नाव सांग ना बोरी. हे बोरी लवकर सांग, इथं सगळेजण थांबले तुझं नाव ऐकायला. इथं सगळेजण बसले, आम्ही आता घरात. हाच की जरा, हसायचं का? आत्या पण बसली. पावसाने काय बघ बाहेर शिव कुठे विराट काहीच बाहेर काय दम निघत नव्हता. आता हे सगळेजण बसतात बघा अभ्यासाला. विघ्नेश तर बसला इकडं. विघ्नेश काय अभ्यास करते? पुण्यात सुट्टीत अभ्यास. कसं आहे अरे, तू काय करते अभ्यास? चला की आता भजी खायला जायची ना आपल्याला. भजी खायला. अरे शिवांश पण करते अभ्यास इकडं. काय करते अभ्यास? एबीसीडी. एबीसीडी बोलाय बी आहे ना तरी करतोय. तर आता जाऊया आपण बनवायला. काकीचं पण आवडले तर चलो. झाले का रे? चालेल. आजची कुक काकाश्री. पावसाळ्यात भजी बनवत आमचे काका. काका चांगले बनवा. काकी शिकवते का? काकी शिकवते. ट्रेनर आमचा. ते बघा मस्त दिसत ना. हे खायला आलोय घास. गावाला एवढ्या पावसात भिजून काय बोलायचं होता. काकीची आजचे चांगले असतात ना त्यामुळे. आता काय झाले? नाही बघते नीट वाचतात का? लक्ष ठेवून नीट जमतंय का नाही. आपल्या याच्या आधीच काय हे सगळं तयार करून ठेवलं काकी ना. आणि आता हे होते तर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट खातानाच. तर ह्याचा भजींचा वास पण येतोय. ओके का? खूप तयार होते ना. करते सगळं तयार. आता होऊ दे तयार. भाजी तयार होत्यात तर इकडे आत्यानं खायला पण आणले. आत्या काय घेऊन आली? बारशाय अर्धी संपली पण आमची. आणि ह्यात काय दिदी आम्ही बघ काय खातोय बघ. तुला पाहिजे का? काय वाटत मला कसं दाखवते सगळ्यांना. ह्यात काय दाखवायच्या नादात पडलंच वाटतं. ह्या दुसरं काहीतरीच आहे. हे काय हे काय हे काय का की हलवा मुंबईचा आहे ना. काय माहित नाही आपल्याला. तुला काय पाहिजे? भाजी पण तयार झालेत मस्त मध्ये. इथं छान लागते. बघा ना कसले मस्त दिसतंय. आत्ताशी तयार झालंय रेडी. आणि आता प्लेट मध्ये घेतले आणि सगळ्यांना पण बसवले बाजूला. मी आता आविरा कसं आहे? छान मस्त आहे ना. एक एक घास सगळ्यांना मी चारतो. थोडं थोडं खा. हा फुकून फुकून खा. मला कोण चालणार? पाव आपलं चालतंय. थँक्यू. गाईज भजी तर आता आहे ना एक नंबर झाले. आणि हे भजी तर काय केवढं झाले तेवढे मी खाणार सगळे. थँक्यू.
दाजीला कसं चालतं थँक्यू. बस आता आम्ही करतो पार्टी मस्त मध्ये है ना. गाईज आता बाहेर आलोय त्यानंतर बघा ना वातावरण कसं झालंय. वातावरण तर इथं खूप मस्त झालंय कारण की पाऊस पडून गेला ना आत्ताच तुम्हाला मागाशी दाखवलं त्याप्रमाणे. तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून पण दाखवतो. तुम्हाला एकदा पावसाच्या ह्यात म्हणजे पाऊस गेल्यानंतर वातावरण कसं होतं गावाकडचं ते दाखवतो तुम्हाला. आता 1 मिनिट बघा ना गाईज काय क्लायमेट झालंय एकदम मस्त मध्ये व्ह्यू झालाय हा समोरचा इकडे सगळा. तर हे सगळेजण पण बाहेर येतात. हळू या खेळून झालं तुमचं झालं. इकडे बघा ना ऊस आहे कसं मस्त मध्ये. हो मी उडी मारून ही सगळी जण आली ते करून पडाल दिदू नीट मार. हे बघा खतरनाक झालंय ना वातावरण. हे चप्पल नको काढू. हे काय करतोय नाचायलाच लागली काय सगळी. कारण मित्रांनो कसं आहे वातावरण इकडे. विहीर बघून येतं का आपण. विहीर बघून येतं का विहीर बघून येतं का विहीर. इकडे गाड्या बिड्या जरा बघत जा की. विहीर बघून चल घेतो तो विहीर बघायला चालले आम्ही. हा पवायचं गाईज रस्ता बघा ना कसं झालाय इकडे पावसामुळे सगळं चिखल झालाय सगळं एवढा खतरनाक ना गाईज. आयुष्यपत विहीर बघा कसं खतरनाक भरली फुल. ह्याच विहिरीत विघ्नेश पोहतो. तू पाहणार का यात. होय पाहणार का शिवांश तू पाहणार टाकू का तू पाहणार का. चल इकडे इकडे विघ्नेश इकडे पावायचंय ते तुम्ही पाहणार ना. इकडे या विघ्नेश. कशी पळून गेल्यात बघा. हे बघा हे बाई ना झालंय आणि ती भेटत त्याला आता पकडून बुडवणार आहे मी. पकडून तुला थांब जरा तू बाहेर येऊ दे मला आता घराच्या. पकडून पडवायचं त्याला तिथे असू दे की मजा येते ना काय तिकडे त्या साईडला यांच्यावर आल्या मजा येते. कोण ग इकडे बघू कोण पडले असं काय. कोण हो गाईज आता जातो आम्ही घरी कारण की पावसाचं वातावरण परत यायला लागलं तर त्यामुळं. चला गाईज आता बसले आम्ही जेवायला आंबा पण घातला छोले आणि चपाती. विघ्नेश आंबा गाईज जेवण ओरखले आता आणि आता आम्ही बसलोय सगळेजण गुलाबजाम करायला. इकडं काक्याच करणार गुलाबजाम. आता राहून बसली उठून बारावली इकडे. तू करणार की गुलाबजाम. हा आजीला पण बसवले आता सगळेजण बसले. चमचीत करा बघा आम्हाला करतो गुलाबजाम. तर गाईज आत्ता आवरलंय सगळं आणि आता निघालोय आता वाईला. तर आता इथलं उरकले सगळे मज्जा केली इथं दिवसभर आणि आता निघालोय तर विघ्नेश मला सोडायला आलाय. हो ना विघ्नेश. विराज पण सोडायला आलाय. तर जर्किंगने हातात घ्यायला लागते असं काय. तर पाऊस गेला त्यामुळे थांबायला लागते. आणि मध्ये पाऊस आला तर उगाच अवघड व्हायचं त्यामुळे आपण डायरेक्ट आता घरी जाऊन भेटतो. मुंबईला ना इकडे नव्हता कालपासून मला नवळ्याला. हा सो गाईज फायनली आता घरी पोहोचलोय आणि आता कपडे चेंज केले आणि आता बसलेलो निवांत. तर तेवढा 2 आपल्याला सबस्क्रायबर भेटायला आले त्यांना भेटलोय
आता करतो थोडा वेळ रेस्ट, कारण की आता पावसात भिजल्यामुळं डोकं पण खूप दुखते. तर आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.